नमस्कार ट्रेडर्स. आज 8 ऑक्टोबर आपल्या इंट्राडे ट्रेडिंग चॅलेंजचा आज आहे दिवस दुसरा आणि आज बऱ्याच दिवसानंतर फायनली निफ्टीने थोडीशी रिकव्हरी घेतली. आज मी टोटल 2 स्टॉकमध्ये ट्रेड केलेला. पहिला तर केला 361मध्ये आणि दुसरा केला सिप्लामध्ये. तर त्या ट्रेड्समध्ये काय लॉजिक होतं, काय ॲनालिसिस होतं, त्यात किती प्रॉफिट झाला किंवा किती लॉस झाला हे सगळं आपण डिटेलमध्ये लॅपटॉपच्या स्क्रीनवर बघू. चला तर काल 7 ऑक्टोबरला आपण ही ट्रेडिंग चॅलेंज चालू केलं आणि 7 ऑक्टोबरला आपल्याला 1585 रुपयाचं प्रॉफिट झालेलं. या प्रॉफिटमधून आपल्याला ब्रोकरेज आणि चार्जेस कट केल्यानंतर नेटमध्ये 1488 रुपयाचं प्रॉफिट झालं. हे प्रॉफिट पहिल्यांदा आपण एक्सेल शीटमध्ये ॲड करू आणि त्यानंतर आज काय ट्रेड घेतलेलं, किती प्रॉफिट झालं हे डिटेलमध्ये बघू. तर एक्सेल शीटला आपण पहिल्यांदा ॲड करूया. तर आपल्याला चार्जेस जवळजवळ 96 रुपये 50 पैसे गेले, ब्रोकरेज 40 रुपये आणि 56 रुपये ऑर्डर टॅक्सेस. त्यामुळं नेटमध्ये आपल्याला 1400 किती आहे 1488 रुपये 1488 रुपये 50 पैसे प्रॉफिट झालेलं आहे. ओके, तर आता आपण आजचे ट्रेड्स बघू. आज मार्केट कसं होतं हे थोडक्यात बघूया. तर आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे मागच्या 8-10 दिवसापासून निफ्टी डाऊन ट्रेडमध्ये ट्रेड करत होती आणि फॉलोच घेत होती बरं. पण आज बऱ्याच दिवसानंतर मार्केटनं एक रिकव्हरी घेतली, निफ्टीने एक चांगली रिकव्हरी घेतली आणि अप ट्रेंडमध्ये क्लिअर आज ट्रेंड केला. कारण आज थोडं न्यूज बेस पण होतं की हरियाणाचं आणि जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शनचा रिझल्ट होता, त्यामुळे थोडंसं मार्केट अपमूव दिलं. कारण BJP जेवढं एक्सपेक्ट करत होतं मार्केट की BJPच्या कमी सीट येतील त्यापेक्षा जास्त सीट आले आणि त्यासोबतच प्राईज ॲक्शन बनवून पण मार्केट चांगलं वर गेलेलं. तर आज मी टोटल 2 स्टॉकमध्ये ट्रेड केला. तर पहिला स्टॉक होता 361. तर ह्या स्टॉकमध्ये ट्रेड करायचं कारण काय, तर ह्याचे 2-3 रिझन होते बरं का. पहिलं तर रिझन होतं की हा स्टॉक गेल्या काही दिवसापासून डाऊन ट्रेंडमध्ये होता, म्हणजे फॉलो होत होता. त्यामुळे विथ ट्रेंड ट्रेड घेतोय हे तर इम्पॉर्टंट आहे की आपल्याला विथ ट्रेंड ट्रेड घ्यायचं आहे. त्यामुळे हे तर एक रिझन होतं. पण त्यानंतर अजून एक मला इथं रिझन दिसत होतं की आज हा स्टॉक ऑलमोस्ट इथं बघितलं तर भरपूर वेळ इथं कन्सल्टेशन केलेलं आहे. या स्टॉकने इथं भरपूर वेळ कन्सल्टेशन केलेला आणि त्यासोबतच तुम्ही बघितलं तर इथं जी ही लेवल आहे ना, ह्या लेवलच्या जवळ या स्टॉकने रजिस्ट भरपूर वेळा केलेलं. इथं रजिस्टन्स घेताना हा स्टॉक दिसत होता, इथं रजिस्ट घेतला, इथं रजिस्टन्स घेतला. ही पहिली कॅन्डल पिन होती, याला रजिस्ट करून खाली क्लोज झाले. त्यानंतर इथं रजिस्टन्स, इथं रजिस्टन्स, इथं रजिस्टन्स, म्हणजे इथं भरपूर वेळा हा स्टॉक रजिस्ट करत होता. त्यामुळे ही इम्पॉर्टंट लेवल होती आणि ह्या लेवलच्या जवळ या स्टॉकने इथं जेव्हा म्हणजे ह्या लेवलला ब्रेक करायचं ट्राय केलं. ही कॅन्डल दिसते ना, ह्या कॅन्डलने या लेवलला ब्रेक करायचं ट्राय केलं, पण सेलरने इथं स्ट्रॉंग असल्यामुळं ही कॅन्डल पूर्ण खाली दाबली आणि आत येऊन क्लोज केली. त्यामुळे इथं थोडंसं वाटायला लागलं की मे बी इथनं हा स्टॉक आता डाऊन होत देईल, कारण भरपूर वेळा इथं रेजिस्टन्स घेतलंय. आणि त्यासोबत अजून एक गोष्ट मी इथं बघितली की त्या सेम टाईमला ह्या कॅन्डलला इथं व्हॉल्यूममध्ये खूप स्पाईक आला, व्हॉल्यूम खूप वाढला. पण मी इथं इमिजिएट ट्रेड नाही घेतला, कारण ही जर शूटिंग स्टार बनली असती तर इथं लगेच याचा लो क्रॉस झाल्यावर ट्रेड घेतला असता. पण इथं थोडीशी कॅन्डल डोजी टाईपमध्ये क्लोज झाली, त्यामुळे मी इथं ट्रेड नाही घेतला. म्हणजे साईडवेजच होतं जास्त तर करून मार्केट, पण रिस्क तर थोडी तर घेणं बनते. कारण आधी इकडे बघितलं ना तर व्हॉल्यूम पूर्ण फ्लॅट होता आणि इथं व्हॉल्यूममध्ये चांगला स्पाईक येत होता. त्यानंतर मी थोडा वेट केल्यानंतर ही जेव्हा रेड कॅन्डल बनली ना, ही रेड कॅन्डल बनल्यावर तुम्ही इथं बघितलं तर व्हॉल्यूम खूप वाढला, म्हणजे खूप स्पाईक आला. याच्यात ट्रेडर या ट्रेडमध्ये यायला लागले, म्हणजे ह्या स्टॉकमध्ये ते एंट्री घ्यायला लागले, एक्झिट घ्यायला लागले, त्यामुळे तो व्हॉल्यूम वाढला. त्यामुळं मग मी इथं छोटीशी रिस्क घेऊन डाऊन साईडचा ट्रेड घेण्याचं ठरवलं, कारण इथं 2-3 कन्फर्मेशन मला मिळत होती, म्हणजे 2-3 माझ्या साईडने इथं लॉजिक्स होते. त्यामुळे मी इथं ट्रेड घेतला, डाऊन साईडचा ट्रेड घेतला. स्टॉप लॉस इथं होता आणि इथनं माझं टार्गेट जवळजवळ आजच्या डे लोपर्यंत होतं. आजच्या डे लोपर्यंत टार्गेट होतं या लेवलपर्यंत. इथनं स्टॉक जरा थोडा स्लो अँड स्टेडीली खाली जायला लागला आणि इथपर्यंत मला डिसेंट प्रॉफिट दिसत होतं. जवळजवळ 125 क्वांटिटीत हा ट्रेड मी घेतलेला. यासाठी कॅपिटल पिन 23-24 हजारच्या आसपास यूज झालेलं. इथपर्यंत मार्केट खाली गेलं, पण इथं बघितलं ना तर इथं स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनायला लागली आणि मार्केट मला वाटत होतं ना एवढ्या मोठ्या व्हॉल्यूम नंतर फास्ट फॉल देईल, तसा फॉल येत नव्हता. त्यामुळे इथं थोडासा डाऊट यायला लागला. पण हा ट्रेंड मी लगेच एक्झिट नाही केला, कारण आपण सांगू शकत नाही ना की मार्केट कुठं जाईल किंवा कुठं नाही. त्यामुळं जास्त रिस्क न घेता मी म्हणलं की आपण थोड्या प्रॉफिटमध्ये तर आपला स्टॉप लॉस आता कॉस्ट टू कॉस्ट लावूया, म्हणजे कॉस्टपेक्षा 1 रुपये खाली लावूया. त्यामुळे मी इथं माझा स्टॉप लॉस थोडा खाली लावला, कॉस्टच्या थोडा खाली लावला आणि इथनं मार्केट मग वरच गेलं आणि जो माझा स्टॉप लॉस ESL होता
म्हणजे ट्रेलिंग असेल होता कॉस्ट का तो हिट झाला, त्यामुळे या ट्रेडमध्ये मला फक्त 50 रुपयाचं प्रॉफिट घेऊनच बाहेर पडायला लागलं. पण असं म्हणजे लॉसपेक्षा तर 50 रुपये चांगलेच आहेत, त्यामुळे ह्या ट्रेडमध्ये तर मला काय एवढं चांगलं प्रॉफिट झालं नाही. त्यानंतर दुसरा ट्रेड मी सिप्लात घेतला. तर सिप्ला ट्रेड घेण्याच्या मागं काय लॉजिक होतं, इथं पण 2-3 गोष्टी होत्या, तर ते आपण थोडक्यात बघूया. तर सगळ्यात आधी काय मला दिसलं सिप्लात, की सिप्ला या लेवलला भरपूर वेळा रजिस्ट करत आहे. इथं बघितलं तर ही लेवल आहे ना, या लेवलला ब्रेक करत नव्हता सिप्ला, म्हणजे इथं भरपूर वेळ सिप्लानं आज रजिस्ट केला. ओके, इथं रजिस्ट केला म्हणजे एक तर आपल्याला गोष्ट समजून येते की इथं सेलर खूप स्ट्रॉंग आहेत ह्या लेवलला, आणि ह्या लेवलला सेलर स्ट्रॉंग असल्यामुळं इथनं आपण डाऊन साईडचा ट्रेडच बघायला पाहिजे. नो डाऊट इथनं ब्रेकआउट जर मिळाला तर आपण विथ कन्फर्मेशन तो ट्रेड घेऊ शकतोय, पण जास्त ट्रेड इथनं डाऊन साईडचा चालण्याची प्रॉबिबिलिटी जास्त आहे. त्यामुळं इथं मी थोडंसं वेट करत होतो काय प्राइस ॲक्शन बनायला. त्यावेळी इथनं तुम्ही बघितलं ना, तर इथे एक याला तुम्ही ट्रायंगल म्हणू शकताय, किंवा मे बी ह्याला वेज पॅटर्न पण म्हणू शकताय. तर असा एक पॅटर्न बनत होता, आणि या पॅटर्नमध्येच बघितलं ना तर सिम्पलानं जवळजवळ 11 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत जवळजवळ 3-3.5 तास या पॅटर्नमध्ये साईडवेजमध्ये कन्सल्टेशन केलं. पण कन्सल्टेशनचा मी वेट करत होतो की ब्रेकडाऊन व्हायला. ब्रेकआउट झाल्यावर मी ते इंटरेस्टेड नव्हतो, कारण ही टॉपला आपलं बायचा ट्रेड होऊ शकतोय, त्यामुळे मी ब्रेकआउटसाठी एवढा इंटरेस्टेड नव्हतो. मी थोडंसं इंटरेस्टेड होतो की डाऊन साईडचा ट्रेड बनायला. तर इथं मला तसं पाहिजे होतं, कन्फर्मेशन पाहिजे होतं, निगेटिव्ह कॅन्डलस्टिक किंवा निगेटिव्ह प्राइस ॲक्शन पाहिजे होतं. तर इथं बघितलं तर ह्या पॅटर्नचा इथं दिवसभर कन्सल्टेशन केलं, या पॅटर्नचा ब्रेकडाऊन या स्ट्रॉंग बेरिश कॅन्डलनं दिला. त्यासोबतच ह्या तिन्ही कॅन्डलला मिक्स करून तुम्ही बघितलं ना, तर इथं इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला, आणि ही निगेटिव्ह कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट होतं की ही स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल होती. ज्या कॅन्डलने ह्याचा ब्रेकडाऊन दिला ना, ती स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल होती. त्यामुळे इथं 2-3 कन्फर्मेशन मिळले. पहिलं तर होतं की रेजिस्टन्स झोन इथं होता, म्हणजे रेजिस्ट करत होतं मार्केट, इथनं वर जात नव्हतं. त्यासोबत इथं पॅटर्न बनलेला, याला वेज पॅटर्न म्हणू शकता किंवा ट्रायंगल थोडा अजून पुढे जाऊन ब्रेक झाला असतं तर त्या ट्रायंगल म्हणा, पण याला तुम्ही वेजमध्ये कन्सिडर करू शकताय. तर या ट्रायंगल पॅटर्नचा किंवा वेज पॅटर्नचा ब्रेकडाऊन पे स्ट्रॉंग बेरिश कॅन्डलला दिल्यावर 3 कन्फर्मेशन नंतर मी इथं रिस्क तर प्रत्येक ट्रेडमध्ये असते, पण छोटीशी रिस्क घेऊन ट्रेड घ्यायचं डिसाईड केलं. त्यामुळं इथं मी ही कॅन्डल जेव्हा क्लोज झाली याच्या खाली, तेव्हा इथं मी डाऊन साईडचा ट्रेड घेतला. स्टॉप लॉस माझा या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या थोडा वर होता, आणि इथनं मार्केटमध्ये चांगला फॉल आला. मार्केट चांगलं खाली जात होतं. इथपर्यंत मला जवळजवळ 1:3 पर्यंत प्रॉफिट दिसत होतं, म्हणजे मला इथं 700-800 पर्यंत प्रॉफिट दिसत होतं. पण मार्केट इथनं थोडंसं वर जायला लागलं. ही ग्रीन कॅन्डल आहे ना, ह्याच्यात वर जायला लागलं, आणि इथं तुम्ही टायमिंग बघितलं तर 3 वाजताची कॅन्डल होती. त्यामुळे 3 वाजता ट्रेड कोणत्या साईडनं जाईल, 3 PM ला ट्रेड कोणत्या साईडनं जाईल हे आपण एवढं कन्फर्मली सांगू शकत नाही. त्यामुळे जास्त रिस्क न घेता हा ट्रेड मी इथंच 1:1च्या प्रॉफिटमध्ये एक्झिट करून टाकला. त्यामुळं या ट्रेडमध्ये मला 1:1चं प्रॉफिट झालं, आणि पहिला ट्रेड जवळजवळ कॉस्ट टू कॉस्टच होता. त्यामुळं आज बघितलं तर टोटल दोन्ही ट्रेड मिळून पहिल्या ट्रेडमध्ये 50 रुपये प्रॉफिट, दुसऱ्या ट्रेडमध्ये 572चं प्रॉफिट मिळून दोन्ही ट्रेडमध्ये 722 रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे. तर म्हणजे ह्याच्यात अजून फॉल मला एक्सपेक्टेड होता, इथनं फॉल अजून याचा, पण 3 वाजल्या म्हणजे मार्केटचं टायमिंगच संपलं. त्यामुळे हा ट्रेड मी इथंच एक्झिट केला, आणि पहिला ट्रेड तर काय कॉस्ट टू कॉस्टच गेला. त्यामुळं त्यात काय आपल्याला प्रॉफिट झालं नाही, म्हणजे तरी पण लॉस असण्यापेक्षा थोडंफार प्रॉफिट चांगलंच आहे. त्यामुळं आजचा दिवस पण आपण म्हणजे ठीकठाक प्रॉफिट आहे. थोडंसं इंट्राडेला कसं ब्रोकरेज आणि चार्जेस जास्त जातात, म्हणजे जवळजवळ 90-92 रुपये एका ट्रेडला ब्रोकरेज, आणि 40 रुपये ब्रोकरेज आणि ऑदर चार्जेस जातात. त्यामुळं इथं थोडंसं आपल्याला प्रॉफिट कमी वाटते, पण ते ठीक आहे. ऑप्शनमध्ये मोठा लॉस करण्यापेक्षा एवढं प्रॉफिट पण डिसेंट आहे. तर हे प्रॉफिट आपण पहिल्यांदा एक्सेल शीटमध्ये आपल्या ॲड करूया. तर आजचं प्रॉफिट आहे आपलं 722 रुपये, आणि ह्याच्यात काय चार्जेस कट होऊन उद्या आपल्याला किती नीटमध्ये प्रॉफिट होते हे आपल्याला समजेल. तर ते उद्या आपण यात ॲड करूया. आणि आजच्या ट्रेड्स मागणं काय लॉजिक होतं हे तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा, आणि भेटूया आपण उद्या नवीन ट्रेडच्या नवीन लॉजिकसोबत. थँक्यू.